नमस्कार रसिकांनो, मी दिगंबर खडसे, अकोट, जिल्हा अकोला. शब्द कौमुदी साहित्य संस्थेच्या दीप कौमुदी या उपक्रमासाठी माझी एक कविता, काही सुटे शेर व एक गझल आज आपल्यासमोर सादर करत आहे. तर सर्वप्रथम कवितेचे शीर्षक आहे वर्तमानपत्र. बघा, खच्चून भरलेली ओल असेल आणि असेल जिव्हाळा, खच्चून भरलेली ओल असेल आणि असेल जिव्हाळा, लख असेल ऊनही जेथे, पण ऋतू असेल हिवाळा. जिथे असतील कौतुके पानभर कळीचे फूल झाल्याची, हुरूर असेल एखाद्या कोपऱ्यात गळालेल्या पात्याची. जिथे असेल मैफिल सजलेली कविता गझल गाण्याची, जिथे असेल मैफिल सजलेली कविता गझल गाण्याची, बरसणाऱ्या झुळझुळणाऱ्या आणि कोसळणाऱ्या पाण्याची. शिशिर असेल, श्रावण असेल आणि असेल जेथे वसंत, भरभरून जगण्यापासून मात्र कुणालाच नसेल उसंत. हिरव्यागार शेतात तिथल्या डोलत असतील कणस, हिरव्यागार शेतात तिथल्या डोलत असतील कणस. तिथे नसतील अन्ना वाचून औषधा वाचून मरणारी माणसं. चोऱ्या नसतील खंडण्या, नसेल खूनही साधा. चोऱ्या नसतील खंडण्या, नसेल खूनही साधा. मोरपिसाने त्या जगाला झाली असेल सावळ बाधा. बॉम्ब नसतील, युद्धही नसतील, नसेल स्पर्धा कुण्या देशाशी. बॉम्ब नसतील, युद्धही नसतील, नसेल स्पर्धा कुण्या देशाशी. शांतीसाठी झटणारी केवळ बाजू असेल विज्ञानाच्या नाण्याची. केव्हाचे मनातले हे तुम्हाला साधे विचारायचे म्हणतो, केव्हाचे मनातले हे तुम्हाला साधे विचारायचे म्हणतो. वेळ आहे थोडा वाचायला म्हणून घरी लावायचे म्हणतो. निखळ आनंदी जगण्याचे असेल पानापानात मांडलेले सूत्र, निखळ आनंदी जगण्याचे असेल पानापानात मांडलेले सूत्र. मलाही कळवा असे एखादे तुमच्या माहितीतले वर्तमानपत्र, मलाही कळवा असे एखादे तुमच्या माहितीतले वर्तमानपत्र. आणि ही कविता किंवा यानंतर घेणारे सुटे शेर आणि गझल ही तुम्हाला आवडली असेल तर कृपया कमेंट करून मला तसे जरूर कळवा, ही विनंती. तर सुटे शेर घेतो पहा. भिजावे आतले अंगण सुचावा शेर एखादा, भिजावे आतले अंगण सुचावा शेर एखादा. कधी आपण स्वतःसाठी लिहावा शेर एखादा. खयालाने असे जावे स्वतःचे तोडून कुंपण, खयालाने असे जावे स्वतःचे तोडून कुंपण. जरासा भीड से हटकर घडावा शेर एखादा. आणि मनाची पंढरी व्हावी विवेकाचा गजर व्हावा, मनाची पंढरी व्हावी विवेकाचा गजर व्हावा. विठूची पालखी घेऊन निघावा शेर एखादा. भिजावे आतले अंगण सुचावा शेर एखादा. कधी आपण स्वतःसाठी लिहावा शेर एखादा. आणि दुसरा मतला आणि सुटे शेर घेतो. तिळा लावला हार घातला काम संपले, तिळा लावला हार घातला काम संपले. फोटो जिथल्या तिथे टांगला काम संपले. आणि आम्ही बापू झाडूचाही इव्हेंट केला, आम्ही बापू झाडूचाही इव्हेंट केला. स्नॅप घेतला एक चांगला काम संपले. तिळा लावला हार घातला काम संपले. आणि आता गझल घेतोय. मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे, मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे. केव्हाचे असे चालले जन्मांतर आहे माझे, केव्हाचे असे चालले जन्मांतर आहे माझे. आणि शेर पहा की दुःख तुला नको व्हायला म्हणून मी विषय बदलला, दुःख तुला नको व्हायला म्हणून मी विषय बदलला. असे नको ना समजू की विषयांतर आहे माझे, असे नको ना समजू की विषयांतर आहे माझे. मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे. आणि हा दुसरा शेर पहा की कथेमध्ये अजून माझ्या क्लायमॅक्स आला नाही, कथेमध्ये अजून माझ्या क्लायमॅक्स आला नाही. आयुष्या आता कुठे हे मध्यांतर आहे माझे. मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे.
सभेमध्ये आवेशाने माईकवर नेता म्हणतो, सभेमध्ये आवेशाने माईकवर नेता म्हणतो, मित्रांनो जनतेसाठी पक्षांतर आहे माझे, मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे. तूच तुझ्या लेट व्हायचा शोध जरा नवा बहाणा, तूच तुझ्या लेट व्हायचा शोध जरा नवा बहाणा, आधीचे सगळे झाले पाठांतर आहे माझे, मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे. आणि हा शेवटचा शेर पहा की विश्व तुला हे उलगडले पण साधे कळले नाही, विश्व तुला हे उलगडले पण साधे कळले नाही, राम रहीम नानक येशू नामांतर आहे माझे, राम रहीम नानक येशू नामांतर आहे माझे, मृत्यू ह्या देहाचा की वेशांतर आहे माझे, केव्हाचे असे चालले जन्मांतर आहे माझे, केव्हाचे असे चालले जन्मांतर आहे माझे. धन्यवाद रसिकांनो. आपल्याला माझी कविता आणि गझल आवडली असल्यास कृपया तसा कमेंट करून मला जरूर कळवा. धन्यवाद.